मी स्वतःलाच दिलेल्या चॅलेंजमुळे ना माझ्यामध्ये खूप चांगले, मोठे, पॉझिटिव्ह आणि महत्त्वाचे बदल झालेत. आज मॉर्निंग वॉकला जाताना माझ्या लक्षात आलं, की अरे आपल्याकडे तर शूज आहेतच की. मग तेच घालून मी आज मॉर्निंग वॉकला गेले आणि येताना सोबतच ना फ्रेश भाज्या घेऊन आले होते. मस्त मग नाश्त्याला आणि मिस्टरांच्या टिफिनला मी ते पालक पराठे आणि त्यासोबत दह्याऐवजी ना मी मस्त कांदा, टोमॅटो आणि लसणाची चटणी बनवली होती. पराठे बनवून मिस्टरांचा टिफिन रेडी करून दिला. त्यानंतर मी सुद्धा नाश्ता करून घेतला आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचा आणि मोठा बदल झालेला आहे तो म्हणजे माझी चहा प्यायची इच्छाच झाली नाही सकाळी. नंतर रोज मला असं व्हायचं की जाऊ दे आजच्या दिवस चहा घेते, आजच्या दिवस करत मी रोजच चहा प्यायचे. आणि आज मात्र म्हणजे ज्या दिवसापासून मी चॅलेंज घेतलंय स्वतःसाठी की मी फक्त हेल्दीच खाणार आणि हेल्दीच राहणार, एक्सरसाइज करणार अशा प्रकारचं, तर त्या दिवसापासून मला असं होतं की नको चहा नको प्यायला, कारण आपण जी एक्सरसाइज केली, जी मेहनत केली ना ती वाया जाईल, असा म्हणजे हा पॉझिटिव्ह एक बदल माझ्यामध्ये झाला. त्यानंतर माझी घरातली सगळी कामं 10 ते 11 वाजेपर्यंत आवरली होती आणि मग मिस्टरांचं म्हणजे माझ्या मिस्टरांचा बिझनेस आहे रिअल इस्टेटचा, सो त्यांचंच काम मी इथे दुपारी 12-1 वाजेपर्यंत करत बसले होते, जेणेकरून माझ्याकडूनही त्यांना थोडीशी काही हेल्प होईल. दुपारी मग मी मस्त असं जेवण केलं आणि संध्याकाळच्या वेळेस मूड माझा एकदम फ्रेश होता, त्यामुळे मी छान अशी साडी वेअर केली होती. स्वतःला हेल्दी बनवायचं हे ठरवण्याऐवजी स्वतःला मी चॅलेंज दिल्यामुळे मी त्या चॅलेंजपर्यंत रोज पोहोचण्याचा प्रयत्न करते. एक्सरसाइज आणि जमेल तेवढं डाएट करून ना दिवसभर मूड फ्रेश राहतो आणि एक वेगळ्याच प्रकारची एनर्जी आणि उत्साह असतो.